तुमचे पापणीचे केस गळतात का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तुम्हाला ब्लेफरायटिस, सोरियासिस, सेबोरिक डर्माटायटिस, ॲलोपेशिया एरियाटा असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जसं व्हिटॅमिन ए, सी, डी, ई, बायोटीन, आयर्न, झिंक याच्या कमतरतेनेही पापणीचे केस गळणार आहेत. इथेही डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. तुम्हाला क्रोनिक स्ट्रेस असेल तर तुमचे पापणीचे काय, भुवईचे आणि डोक्यावरचे केस सुद्धा उडणार आहेत. तुम्ही हेवी आय मेकअप करणाऱ्या असाल आणि नंतर नीट डोळे स्वच्छ करणाऱ्या नसाल, डोळ्याला नीट नरिशमेंट मिळत नसेल तरी तुमचे पापणीचे केस गळणार आहेत. तुमचा मेकअप तुम्ही नीट रिमूव्ह केल्यानंतर जर फलत्रिकादिगृत पापणीला बाहेरून लावलं तर तुमचे केस गळणं कमी होईल. जर तुमच्या डोक्यात कोंडा असेल तरी तुमच्या पापण्यांवर तो कोंडा पडल्यामुळे केस गळणार आहेत. बोरॅक्स म्हणजेच टंकण, त्याची पावडर करा, बारीक गॅसवर तव्यावर ते भाजा, ते फुगतं, त्याला परत बारीक करा आणि खोबरेल तेलात मिक्स करून स्काल्पला लावा. दुसऱ्या दिवशी शॅम्पू किंवा शिकेकाईने डोकं धुवा, म्हणजे तुमचा डोक्यातला कोंडा कमी होईल आणि पापणीचे केस गळणं सुद्धा कमी होईल. तुम्ही स्वच्छता पाळणारे नसाल तर तुमचे पापणीचे केस नक्की गळतात. धुळीतलं काम केलं, जळमट काढली, लांबपर्यंत गाडीवर जाऊन आलात, ग्राउंडवर खेळलात आणि घरी आल्यावर डोळे क्लीन केलेच नाही तर पापणीचे केस गळणारच आहेत. 1 चमचा बेबी शॅम्पू मध्ये 1 चमचा गरम पाणी टाका, नीट मिक्स करा, इयरबडवर घ्या, डोळा मिटा आणि इयरबडने चक्क स्वच्छ त्याला पुसा. मग खूप पाण्याने स्वच्छ धुवा आणि नंतर फलत्रिकादिगृत लावा. तुमचे आयलॅशेस कमी गळतील.